अमरावती महानगरपालिकेच्या सफाई कामगारांनी एल्गार पुकारत सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे। अमरावती शहरातील कचरा, नाले, साफसफाई आणि घंटागाड्या सर्व बंद आहे। सर्व सफाई कामगारांनी महानगरपालिकेवर धडक देत निदर्शने केली। गेल्या 1.5 महिन्यांपासून कोणार कंपनीने सफाई कामगारांचे मानधन दिले नाही। तसेच कामगार कायद्यानुसार कुठल्याही प्रकारे सफाईचा कंत्राट घेणाऱ्या कंपनीने सुविधा दिल्या नाहीत। आरोग्याच्या दृष्टीने कुठलीही कोणार कंपनी काळजी मजुरांची घेत नाही। या विविध मागण्यांसाठी आज सकाळपासून अमरावती शहरातील संपूर्ण सफाई कामगार काम बंद आंदोलनावर गेले आहेत। त्यामुळे शहरातील कचरा, नाला सफाई आणि घंटागाड्या पूर्णपणे बंद आहे। सर्वप्रथम या मजुराच्या ज्या अपेक्षा आहे की प्रत्येक महिन्याला 4 सुट्ट्या मिळत नाही आणि त्यांचा PF, त्यांचा ESI जे काही तो फंड जो दर महिन्याला कटते तो त्यांना माहीत पडत नाही व दर महिन्याला पगार होतो तो पगार 12,000च्या ऐवजी 11,500 कोणाचा 9,500 म्हणून नेमके हे पैसे कुठं जातात। आम्हाला सर्वप्रथम प्रत्येक मजूर वर्गाला न्याय हवा व कामगाराच्यासाठी जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या योजना तयार करून ठेवलेल्या आहेत त्या योजना प्रत्येक मजूर वर्गाला मिळण्यात यावं व स्त्री वर्ग जो आहे आणि त्यांच्याबद्दल पण बाबासाहेबांनी असं लिहून ठेवलेलं आहे की तिची ज्यावेळेस गर्भधारणा होते त्यावेळेस तिला सुट्टी देण्यात यावी व तिला एका महिन्याचा टोटल पगार देण्यात यावा। स्त्री कामगारासाठी पण ही योजना लावून ठेवलेली आहे आणि बाबासाहेबांनी ज्या कायद्यामध्ये जे कामगारांच्या विषयी जे लिहून ठेवलेलं आहे प्रत्येक कामगाराला काय मिळण्यात यावं, ड्रेस कोड मिळण्यात यावं व त्यांच्या हातामध्ये ग्लव्ज मिळण्यात यावं व तोंडाला मास्क मिळण्यात यावं, त्या ज्या काही योजना तयार करून ठेवल्यात बाबासाहेबांनी त्या ह्या प्रत्येक मजूर वर्गाला देण्यात यावं। आज हा कामगार एकदम वेदनाहीन कामगार आहे कारण की या प्रत्येक कामगारांच्या मुलांचा आज कॉलेज चालू झालेले आहेत। त्या विद्यार्थ्यांना ड्रेस कोड, त्यांना बूट व प्रत्येकाच्या सुख दुःख आजही आमचा एक कामगार ICU मध्ये ॲडमिट आहे डॉक्टर पंजाबराव दवाखान्यामध्ये, त्याला पण त्या गोष्टीचा लाभ मिळत नाही आहे। त्याकरिता महाराष्ट्र शासनाला आमचं असं आश्वासन देतो आम्ही की त्या मजूर वर्गाला स्वतंत्रपणे प्रत्येकाला न्याय द्यावा व आजच्या तारखेमध्ये या संपूर्ण मजूर वर्गाचा पगार आज खात्यामध्ये जमा झाला पाहिजे, अन्यथा आम्ही कंपनीची काट भेटला पाहिजे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।